नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. वन विभाग पदभरतीसाठी मित्रांनो जुनी प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत भाग 1 मध्ये. तर मित्रांनो सध्या वन विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. वनरक्षकसाठी जास्तीत जास्त 2138 जागा आहेत मित्रांनो. 30 तारखेपर्यंत अर्ज करायचे आहेत. इतरही पदं आहेत, लेखपाल, सर्वेवर, त्यानंतर लघुलेखक, कनिष्ठ अभियंता, त्याच्याही परीक्षा मित्रांनो होणार आहेत लवकरच. त्यासाठी तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे. त्याची माहिती आपण पाहूयात, स्टेप बाय स्टेप सर्व प्रश्न बघूयात. जर मित्रांनो तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयासाठी वन लायनर स्वरूपामध्ये TCS IBPS पॅटर्नद्वारे सध्याच्या वनरक्षक असेल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो TCS IBPS पॅटर्नद्वारे बनवलेलं सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ज्यामध्ये मित्रांनो सर्व विषय जे आहेत सामान्य ज्ञान विषयामधील त्यांचं घटकनिहाय वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. आणि आतापर्यंत झालेल्या TCS IBPS कडून घेण्यात आलेल्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत त्यामधील मित्रांनो सर्व प्रश्नांचे वन लायनर स्वरूपामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तर हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशनचं मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकता. मित्रांनो पहिला प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत? 1 एप्रिल 2019 रोजी. तर 2019 मध्ये ही परीक्षा झाली होती, त्यावेळेस प्रश्न विचारण्यात आलेला होता. सध्या देखील मित्रांनो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला याचं उत्तर मित्रांनो भेटणार आहे ऑनलाईन. आता अध्यक्ष जे आहेत ते चेंज झालेले आहेत. तर मागचे अध्यक्ष मित्रांनो राहुल गांधी हे होते. तर त्याचं उत्तर 2019 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता, त्यावेळेसचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, रसना या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. जीभ, पेय, तिखट, करंगळी. तर याचं उत्तर मित्रांनो काय आहे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं उत्तर मित्रांनो असणार आहे जीभ. रसना या शब्दाचं उत्तर समानार्थी शब्द कुठला असेल तर जीभ. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता प्राणी सर्वात मोठ्या कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे? तर शाकाहारी प्राणी कुठला विचारलेला आहे? सर्वात मोठ्या कोरड्या जमिनीवरील. नीलगाय, चिंकारा, तहार, काळवीट. तर मित्रांनो याचं उत्तर आहे नीलगाय. नीलगाय हा कोरड्या जमिनीवरील शाकाहारी सर्वात मोठा प्राणी आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, इंडिया 2020 म्हणजे इंडिया 2020 अ विजन फॉर द न्यू मिलेनियम हे पुस्तक कुणी लिहिले? APJ अब्दुल कलाम, RK लक्ष्मण, खुशवंत सिंग, नीरज सी चौधरी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो APJ अब्दुल कलाम यांनी इंडिया 2020 अ विजन फॉर द न्यू मिलेनियम हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संकटग्रस्त प्राण्यापासून शहातूस लोकर मिळवतात? आता शहातूस लोकर मिळवतात असा प्रश्न विचारलेला आहे. संकटग्रस्त प्राण्यापासून चिरू, चितळ, काश्मीरी शेळी, ससा. 4 पर्याय आहेत. त्याचं उत्तर आहे मित्रांनो चिरू या प्राण्यापासून शहातूस लोकर मिळवितात. वन विभागाचा पेपर आहे मित्रांनो, त्यामुळे जास्त करून प्राणी आणि वनाविषयी प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. या PDF फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न आहे, भारतात पर्यावरण संरक्षण कायदा टिंबटिंबमध्ये मंजूर झाला. 1980, 1986, 1970, 1999. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1986ला भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा मंजूर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30 या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा. तर मित्रांनो या म्हणीचा अर्थासाठी 4 पर्याय आहेत. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो. B नंबर, प्रमुख कार्यापेक्षा गौण कार्याला जास्त खर्च करणं. C नंबर, लग्नाला माणसे कमी येणं. D नंबर, हिशोबात हेरफार करणं. तर याचं उत्तर मित्रांनो काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. परंतु मित्रांनो याचं उत्तर सांगायला खूप मोठं टाईप करावं लागेल. तर याचं उत्तर मित्रांनो काय असणार आहे मी सांगतो तुम्हाला. प्रमुख कार्यापेक्षा गौण कार्यालाच जास्त खर्च करणं हे त्याचं उत्तर मित्रांनो. बराबर उत्तर आहे B नंबरचा पर्याय. पुढचा प्रश्न आहे, राम आंबट फळ खातो हे वाक्य शक्य कर्मणी प्रयोगात रूपांतरित केल्यास योग्य पर्याय कोणता असेल? राम आंबट फळ खातो. आता हे वाक्य शक्य कर्मणी प्रयोगात रूपांतरित केल्यास योग्य पर्याय कोणता असेल? तर पहा आता उत्तर काय काय आहेत. रामने आंबट फळ खाल्ले. रामकडून आंबट फळ खाल्ले गेले. रामच्याने आंबट फळ खावते. राम आंबट फळ खाऊ शकतो. तर मित्रांनो या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोगात रूपांतरित केल्यास योग्य पर्याय कोणता असेल असं विचारलेलं आहे. राम आंबट फळ खातो याचं. तर मित्रांनो याचं उत्तर आहे C नंबरचा पर्याय. रामच्याने आंबट फळ
खाववते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वाक्यरचनाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा. शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा. तर मित्रांनो 4 वाक्य दिली आहेत. पाऊस पडू लागल्यावर चिमण्यांनी झाडाचा आश्रय घेतला. यंदाच्या वार्षिक उत्सवात आमचा कार्यक्रम निवडला गेला. मुलांचे मानसशास्त्र त्यांनी अभ्यासलं होते. रमा आमच्या शिबिरार्थ्यांपैकी एक होती. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर ए, पाऊस पडू लागल्यावर चिमण्यांनी झाडाचा आश्रय घेतला. पुढचा प्रश्न आहे, वेडेवाकडी घेऊन वळणे, नागिन घावे जुनू, रोषाने वाफा टाकीत, धापापरी ही गाडी धडधडते, ह्या काव्यपंक्तीमधील अलंकार कोणता? तर पहा 4 पर्याय आहेत या ठिकाणी. अर्थांतरन्यास, उत्प्रेक्षा, भ्रांतिमान आणि व्यतिरेक. तर मित्रांनो याचा अलंकार आहे तो म्हणजे उत्प्रेक्षा. बी नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, ख्याती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 4 पर्याय दिलेत पहा. ख्याती, ख्यातीला आपण काय म्हणतो? प्रसिद्धी असंही म्हणतो. ख्याती, झोपडी, गर्व, दंड, कीर्ती. तर हे 4 पर्याय आहेत मित्रांनो. ख्यातीचा समानार्थी शब्द काय आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की मला सांगा. तर याचं उत्तर काय असेल ख्याती या समानार्थी शब्दाचं? पुढचा प्रश्न आहे, रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 देशांतील सीमा आहे? 2 देशातील सीमा विचारलेलं आहे. रेड क्लिफ रेषा. आता रेड क्लिफ रेषाबद्दल तुम्ही खूप कमी लोकांनी ऐकलेलं असेल. रेड क्लिफ रेषा भारत आणि पाकिस्तान, भारत आणि चीन, भारत आणि म्यानमार, भारत आणि अफगाणिस्तान. तर मित्रांनो रेड क्लिफ रेषा ही भारत आणि पाकिस्तान या 2 देशातील सीमा आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, खालीलपैकी भारतातील कोणत्या दलदली क्षेत्राचा मॉन्ट्रिक्स नोंदी या रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? तर पहा मॉन्ट्रिक्स नोंदी या रेकॉर्डमध्ये कुठल्या खालीलपैकी भारतातील दलदली क्षेत्राचा नोंद करण्यात आलेली आहे? तर 4 पर्याय दिले तुम्हाला. सांबर सरोवर राजस्थान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान, चंदरताल सरोवर हिमाचल प्रदेश, लोकटक सरोवर मणिपूर. आता मित्रांनो याची उत्तर आहेत पर्याय क्रमांक 1 आणि 2, सांबर सरोवर आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान. तर या 2 दलदली क्षेत्राचा मॉन्ट्रिक्स नोंदी या रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात 1 क्रमांकावर आहे? औरंगाबाद, बुलढाणा, नाशिक, जळगाव. तर मित्रांनो जळगाव हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये केळी उत्पादकामध्ये क्रमांक 1 वरती आहे. पुढचा प्रश्न आहे, जगात 2/3 संख्या असलेल्या एक सिंग असलेले गेंडे भारताच्या कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये आहेत? जगामध्ये फक्त 2/3 संख्या असलेल्या एक सिंग असलेले गेंडे भारतामध्ये मित्रांनो कुठल्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये आढळतात? उद्यान किंवा अभयारण्यामध्ये. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, गीर राष्ट्रीय उद्यान, हाजीरबाग वन्यजीव अभयारण्य किंवा मित्रांनो तंगल अभयारण्य. तर मित्रांनो याचं उत्तर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. या ठिकाणी मित्रांनो एकसिंगी गेंडे जे आहेत ते आढळतात. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आहे. मन टिंबटिंब आहे असं म्हटलं. तर या ठिकाणचा शब्द तुम्हाला भरायचा आहे. प्रचलित, संचालित, संघटित आणि प्रफुल्लित. तर त्याचं उत्तर आहे प्रचलित. अशी एक म्हण प्रचलित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्नातील वाक्यात रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. आपल्या आजूबाजूला नेहमीच मन टिंबटिंब करणाऱ्या घटना घडत असतात. विदीर्ण, गचकर्ण, अनुत्तीर्ण, त्यानंतर अपवर्ण. तर मित्रांनो याचं उत्तर आहे विदीर्ण. मन विदीर्ण करणाऱ्या घटना घडत असतात. बाकीचे हे पर्याय चुकीचे आहेत. पुढे गोगलगाय हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. अपृष्ठवंशीय प्राणी, पृष्ठवंशीय प्राणी, सस्तन प्राणी, मासे. तर याचं उत्तर मित्रांनो आहे अपृष्ठवंशीय प्राणीचे उदाहरण म्हणजे गोगलगाय. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यांवर कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतले आहेत? कॅनडा, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जपान. तर मित्रांनो याचं उत्तर आहे जपान या देशाकडनं मित्रांनो हे कायदे जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, सातारा, रायगड, भंडारा. तर मित्रांनो याचं उत्तर आहे सातारा या ठिकाणी मित्रांनो
वन्यजीव अभयारण्य आहे? महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात विचारलेलं आहे? तर सातारा जिल्हा त्याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे? ओडिसा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार. तर मित्रांनो याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, लोकसभेचे अध्यक्ष अधिकारी कोण आहेत? सभापती, उपसभापती, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री परिषद. तर याचं उत्तर आहे सभापती व उपसभापती लोकसभेचे अध्यक्ष अधिकारी असतात. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते अन्नधान्य पीक भारतातील पीक क्षेत्राचा सर्वात मोठा भाग व्यापते? कोणते अन्नधान्य जे असं आहे की भारतामधील पीक क्षेत्राचा सर्वात मोठा भाग व्यापते, म्हणजे सर्वात जास्त ते पीक घेतलं जातं? तर त्याचं उत्तर पहा मित्रांनो, जव आणि मका, तांदूळ, ज्वारी आणि बाजरी, गहू. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, तांदूळ. तुम्हाला अशा पद्धतीने महाराष्ट्राचा नकाशा दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये असा बाण दाखवला जाऊ शकतो एखाद्या जिल्ह्यावरती, आणि त्या कुठला जिल्हा आहे तो असं विचारलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा देखील मित्रांनो पाठ करायचा आहे. पुढचा प्रश्न, विजयस्तंभ कोठे स्थित आहे? जयपूर, आग्रा, दिल्ली, चित्तोडगड. तर मित्रांनो विजयस्तंभ चित्तोडगड या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न, उद्या गुरुचरित्राच्या सप्ताहाची समाप्ती होईल या वाक्याचा काळ कोणता? साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ. तर याचं उत्तर आहे मित्रांनो साधा भविष्यकाळ. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पोषण संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन टिंबटिंब येथे स्थित आहे? बेंगळुरू, नाशिक, गांधीनगर, हैदराबाद. तर याचं उत्तर आहे मित्रांनो हैदराबाद या ठिकाणी ही संस्था स्थित आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरात भारतीय खान विद्यापीठ इंडियन स्कूल ऑफ माइन स्थित आहे? तर आसनसोल, टाटानगर, धनबाद, जमशेदपूर. तर धनबाद या ठिकाणी मित्रांनो इंडियन स्कूल ऑफ माइन्स स्थित आहे. पुढचा प्रश्न, पंजाबचा राज्यपक्षी कोणता आहे? कबूतर, बाज, कोकिळा, मोर. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे बाज. पुढचा प्रश्न, उथळ या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. खोल, सपाट, साधा, खिन्न. तर मित्रांनो उथळ या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे खोल. पुढचा प्रश्न, वेदांकडे परत जा अशी घोषणा कोणी दिली? स्वामी दयानंद सरस्वती, ज्योतिबा फुले, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस. तर मित्रांनो वेदांकडे परत जा अशी घोषणा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली. पुढचा प्रश्न पहा, डी टी खालीलपैकी कोणत्या वर्गाशी संबंधित आहे? अपघटनीय प्रदूषक, मंद अपघटनीय प्रदूषक, अनपघटनीय प्रदूषक आणि सेंद्रिय कीटकनाशक. तर मित्रांनो डी.टी. ही मंद अपघटनीय प्रदूषक या वर्गाशी मित्रांनो संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेले खालीलपैकी कोणते सरोवर आहे? लोणार, मालगुजारी, नारायण सरोवर, पुष्कर सरोवर. तर मित्रांनो याचं उत्तर आहे लोणार सरोवर. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे? कॅनडा, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जर्मनी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते? शौर्य शाळेत गेला, त्याने अभ्यास केला, तिने जेवण केले. तर साधा भूतकाळ असलेलं यापैकी कुठलं वाक्य आहे? तर मित्रांनो वरीलपैकी सर्व हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व हे तिन्ही साधा भूतकाळ असलेली वाक्य आहेत. पुढचा प्रश्न, काश्मीरी हंगूल लाल हरिण फक्त टिंबटिंब या ठिकाणी आढळतं. गीर राष्ट्रीय उद्यान, दाजिगम वन्यजीव अभयारण्य, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, दाजिगम वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी लाल हरिण म्हणजेच काश्मीरी हंगूल आढळतं. पुढचा प्रश्न आहे पहा, डोडो हा उडू न शकणारा पक्षी कोठे आढळत होता? ईशान्य भारत, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया आणि रशिया. तर मित्रांनो डोडो हा उडू न शकणारा प्राणी जो होता तो मॉरिशस या ठिकाणी आढळत होता. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पुढील राज्यांपैकी कोणते राज्य केशरचे सर्वात मोठे उत्पादक आहे? तर केसर कुठं सर्वात जास्त उत्पादक आहे त्याचा प्रश्न विचारलेला आहे पहा. आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, मेघालय. तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर, पर्याय क्रमांक बी. या ठिकाणी केसरचे सर्वात मोठं उत्पादन होतं. पुढचा प्रश्न आहे, देवप्रयाग येथे भागीरथी नदी कोणत्या नदीशी जुळते? देवप्रयाग येथे
भागीरथी नदी कोणत्या नदीशी जुळते? सतलज नदी, मंदाकिनी नदी, अलकनंदा नदी आणि गंगा नदी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अलकनंदा नदी. देवप्रयाग येथे भागीरथी नदी जी आहे ती अलकनंदा नदी या नदीशी जुळते. तर मित्रांनो ही सर्व जे प्रश्न आहेत ते विचारण्यात आलेले आहेत. याची PDF फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे. 2019मध्ये प्रश्न झालेले होते हे सर्व परीक्षामध्ये वनरक्षक या पदासाठी. तर मित्रांनो पुढच्या पार्टमध्ये अजून वेगळे प्रश्न घेतले जातील. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.